नमस्कार मित्रांनो, भर उन्हाळ्यात या ठिकाणी विहीर खोदा, पाणीच पाणी होणार. भूजल सर्वेक्षणाप्रमाणे आपण विहीर कोणत्या ठिकाणी खोदायला पाहिजे? भूजल सर्वेक्षणाप्रमाणे जी माहिती देण्यात आली आहे, त्याच ठिकाणी जर आपण विहीर खोदली, तर आपल्या विहिरीमध्ये पाणीच पाणी राहणार, पाणी कधीही कमी पडणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून जो राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे, त्या शासन निर्णयामध्ये भूजल सर्वेक्षणाप्रमाणे विहीर कोणत्या ठिकाणी खोदायला पाहिजे याबद्दलची पूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि विहीर कोणत्या ठिकाणी खोदू नये. मित्रांनो, राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी SOP म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया महाराष्ट्र शासन नियोजन विभागामार्फत राबवली जात आहे. मित्रांनो, आपला नेमका उद्देश जो आहे, सिंचन विहिरीसाठी आपण अर्ज करत आहे. अर्ज केल्यानंतर सिंचन विहिरीचा अनुदान आपल्याला दिलं जातं. मग कोणत्या ठिकाणी विहीर खोदावी, आपला मुख्य उद्देश काय आहे, त्या विहिरीत चांगल्या पद्धतीनं पाणी लागावं. पाणी लागल्यानंतर आपल्या शेतीत निघणारं जो उत्पन्न आहे त्या पाण्यामुळं चांगला वाढावा, यासाठी आपण सिंचन विहिरीसाठी अर्ज करतो. परंतु विहीर नेमकी कोणत्या ठिकाणी खोदावी या संदर्भात अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. भूजल सर्वेक्षणाप्रमाणे जर आपण विहीर खोदली तर त्या ठिकाणी हमखास पाणी लागतो आणि तो पाणी भरपूर दिवसापर्यंत टिकून राहतो आणि आपल्याला त्याच्यातून चांगला फायदा सुद्धा होतो. मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये जी भूजल सर्वेक्षणाप्रमाणे माहिती देण्यात आली आहे, आपण कोणत्या ठिकाणी विहीर खोदायची आहे. मित्रांनो, आता 100% अनुदान विहिरीसाठी दिलं जात आहे. 4 लाख रुपयाचं अनुदान आहे. याबद्दलची माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत ती माहिती पाहिली नाही किंवा ज्यांना विहिरीसाठी अनुदान घ्यायचं आहे, विहिरीसाठी अर्ज करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते लागतात या संदर्भातील पूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेन किंवा वरती आय बटनवरती सुद्धा तो व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ती लिंक देईन. पूर्ण एकदा पाहून घ्या, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील. आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून विहीर कोणत्या ठिकाणी खोदावी आणि विहीर कोणत्या ठिकाणी खोदायची नाही आहे, भूजल सर्वेक्षणाप्रमाणे आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. या शासन निर्णयामध्ये जी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, तीच माहिती आपण या ठिकाणी मुद्देसूद समजून घेऊया. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. भविष्यामध्ये जर भूजल सर्वेक्षणाप्रमाणे जर तुम्ही विहीर खोदली तर तुमच्या शेतीला पाणी कधीच कमी पडणार नाही, तुमची विहीर सुद्धा आटणार नाही आणि विहिरीला झरे सुद्धा चांगल्या पद्धतीने लागणार आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे थोडक्यात समजून घेऊया. त्यानंतर विहिरी कोठे खोदावी याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबंधित तांत्रिक सहाय्यकाने विहीर स्थळ निश्चितपणे प्रमाणपत्र द्यावे. यासाठी सदर प्रमाणपत्रा व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. मित्रांनो, आता तुम्हाला जागा दाखवायची आहे, कोणत्या ठिकाणी विहिरीला अंदाजित पाणी लागू शकते, अशी जी तांत्रिक जो त्या ठिकाणी इंजिनियर असेल पंचायत समितीमधला, त्यांना नेऊन दाखवा एकदा. आता आपण विहीर कोठे खोदायला पाहिजे भूजल सर्वेक्षणाप्रमाणे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, पहिला पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2 नाल्याच्या मधील क्षेत्रात व नाल्याचे संगम जवळ जेथे मातीचा किमान थर 30 सेंटीमीटरचा थर किंवा 5 मीटर खोलीपर्यंत मऊ झिजलेला खडक आढळतो, तेथेच आपण विहीर खोदली पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात आपण विहीर खोदायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतो. त्यानंतर जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेंटीमीटर पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मुरम झिजलेला खडक आढळतो, त्या ठिकाणी आपण विहीर खोदली पाहिजे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे परंतु सदर उंचावर चोपान किंवा चिकन माती नसायला पाहिजे. हा सुद्धा पॉईंट ध्यानात ठेवा. मित्रांनो, त्यानंतर 5वा पॉईंट आहे, घनदाट व गर्द ज्या ठिकाणी झाडाचा प्रदेश आहे, घनदाट व गर्द पाण्याच्या झाडाच्या प्रदेशात आपण विहीर खोदायला पाहिजे. ज्या ठिकाणी घनदाट असं झाड आहेत, त्या झाडाला भरपूर असे पाणी आहेत, त्या ठिकाणी आपण विहीर खोदायला पाहिजे, तिथे सुद्धा भरपूर पाणी लागतो. त्यानंतर 6वा पॉईंट आहे, नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसताना देखील वाळू, रेती व गारगोट्या थर दिसून येते, त्या ठिकाणी आपण विहीर खोदायला पाहिजे. 7वा पॉईंट आहे,
नदीचे नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभागात आपण विहीर नक्की खोदायला पाहिजे, चुकीच्या ठिकाणी विहीर खोदू नका. त्यानंतर 8वा पॉईंट आहे, अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत आपण विहीर नक्की खोदायला पाहिजे. मित्रांनो, असे हे 8 महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे 100% विहिरीला पाणी लागण्याचा जो अंदाज भूजल सर्वेक्षणाप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे, याच ठिकाणी आपण विहीर जर खोदली तर त्या ठिकाणी हमखास पाणी लागू शकतो. आता मेन पॉईंट म्हणजे विहीर कोठे खोदू नये. मित्रांनो, या ठिकाणी जर विहीर तुम्ही खोदली तर तुमचा पैसा सुद्धा वाया जाईल. त्यासाठी पहिला पॉईंट ध्यानात ठेवा, भूपृष्ठावर कडक दिसणाऱ्या जागेत आपण विहीर खोदायला नाही पाहिजे. खडक दिसणाऱ्या जागेत आपण कधीही विहीर खोदू नये. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, डोंगराचा कडा व आसपासचे 150 मीटर पर्यंतचे अंतरावर आपण विहीर खोदायला नाही पाहिजे. ध्यानात ठेवा, डोंगराचा कडा व आसपासचे 150 मीटरच्या अंतरात आपण कधीही विहीर खोदायला नाही पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, मातीचा थर 30 सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या भूभागात आपण विहीर खोदायला नाही पाहिजे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, मुरुमाची झिजलेली खडक खोली 5 मीटरपेक्षा कमी असणाऱ्या भूभागात आपण विहीर खोदायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने काही पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता क मध्ये सांगण्यात आलेला जो महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो सुद्धा समजून घ्या. विहीर खोदताना खाली काळा खडक, पाषाण लागल्यास मशीन वापरून पुढील खोदकाम करता येते, मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करून पंचनामा करून पूर्ण तत्वाचे दाखले द्यावे. तसेच 14 क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रक मंजूर केलेल्या खोली इतके काम करूनही एखाद्या विहिरीस पाणी लागत नसल्यास तसेच नमूद करून विहिरी निष्फळ ठरवण्यात यावी. असा दोन्ही प्रकारचे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे याकरिता शेतात चर खोदकाम व फर्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहिरी समोरच्या मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एखादा जरी चांगला पाऊस पडला तरी त्यामध्ये चांगलं पाणी साठून राहते आणि तो पाणी आपल्याला आपल्या शेतीच्या पिकासाठी सहजरित्या वापरता येतो. मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून जो भूजल सर्वेक्षणाप्रमाणे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती या शासन निर्णयामध्ये मुद्दाम तरी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. भरपूर असे लाभार्थी चुकीच्या ठिकाणी विहीर खोदतात आणि विहीर खोदल्यानंतर काही दिवसाच्या नंतर ती विहीर आटून जाते आणि आपलं जे स्वप्न आहे तो स्वप्न तसंच अधुरं राहून जाते. त्यासाठी भूजल सर्वेक्षणाप्रमाणे आपण विहीर कोणत्या ठिकाणी खोदायला पाहिजे याबद्दलची थोडक्यात माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. ही माहिती नक्की समजून घ्या. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती, प्रत्येक ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.